तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमारेषेवरील संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथे गणपती विसर्जनाच्या धामाधुमीत एक 38 वर्षीय युवकाचा शेतातून परत येताना नदीपात्रात पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। मृतक सिद्धार्थ रामदास भिलंगे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शेतातून काम करून परत येत होते। वाटेत वान नदी पात्रातून जाताना त्याचा पाय घसरला व तो नदीच्या खोल पाण्यात जाऊन बुडाला। या घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून वरवड बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं। मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगी व आई-वडील असा आप्त परिवार असून या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आमच्या गावामध्ये काकणवाडा बुद्रुक येथे नदीपात्रात आमचा भाऊ लहाना सिद्धार्थ रामदास भिलंगे वय त्याचा 38 वर्षाच्या दरम्यान आहे। त्याचा नदीपात्रामध्ये काठावरून चालत असताना पाय घसरून तो नदीपात्रात पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला। कोणत्या नदीपात्रात? वान नदीच्या पात्रामध्ये झाला। तर त्याला इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर तहसीलदार साहेबांची सुद्धा इथं व्हिजिट झाली। साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की नैसर्गिक आपत्तीमध्ये करून त्याच्या परिवाराला आम्ही मदत करू म्हणून, आणि त्याची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे। त्याला एक मुलगी आणि त्याची पत्नी, आई वडील असे त्याच्या परिवार आहे। आणि बाकीचं पंचनाम्याचं काम कॉन्स्टेबल बोरसे साहेबांनी केलं।